ना काही गरज, ज्याच्याकडे काही शेती बी नाही, ज्याच्याकडे कोणी आजारी पण नाही, काही गरज नाही ना. पण लक्षात घ्या, ज्याच्या घरी शेती नाही, ज्याच्या घरी कोणी आजारी माणूस नाही, तो माणूस कोण आहे, कसा आहे, किती रुपयाचं कमवतो, पण त्याच्या घरामध्ये 100% सकाळी उठल्यानंतर पेस्ट लागते, डोक्याचं तेल लागतंय, साबण लागतंय, शॅम्पू लागतंय, है ना, सर्दी खोकल्याची बॉटल 100% लागती. त्याच्यापैकीच आम्ही ज्यावेळेस आलो ना, तेवढ्याच वस्तू आम्ही स्वतःसाठी घेतल्या. आणि हे शॉप जसं इर्षाद सरांनी सांगितलं तुम्हाला की डिस्ट्रीब्युटरशिप आपल्याला देते, चालवण्याचा अधिकार आपल्याला देते, त्याचा मालकी हक्क आपल्याला देते. दुसरं कोणी दिलं का आतापर्यंत? किती कोलगेटचे डबे पार केले, किती खोबरे तेलाचे डबे पार केले माहिती नाही, है ना, किती दवाखान्याचे बिल भरले माहिती नाही. कुठल्या दवाखान्याने म्हणलं का आमचा दवाखाना चालवा तुम्हाला एवढे देतो, आमचे तेलाचे डबे विका तुम्हाला एवढे देतो, है ना. इथं काय आपल्याला माणसं जोडायचे नाहीत, फक्त आपल्या ओळखीच्या लोकांना दुकान बदलायला सांगायचं. आणि हेच काम आम्ही करत गेलो. आणि जसं इर्षाद सरांनी सांगितलं ना, आठवड्याला पेमेंट येतं, असं येतं तसं येतं, आणि तेवढ्याच पैशासाठी आम्ही सुद्धा आलो, है ना. पहिल्यांदा विश्वास नव्हता की एवढे येतील एवढे जातील. जसं जसं आपल्या अकाउंटला जसं जसं पैसे येत गेले ना, तसं तसं विश्वास वाढत गेला. आज 4 वर्ष पूर्ण झाले. आज त्या पैशासाठी मार्केटमध्ये कुठल्याही दुसऱ्याच्या दुकानात काम करायची गरज, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायची गरज, किंवा दुसऱ्याच्या शाळेवरती किंवा कुठल्या ठिकाणी नोकरी करायची गरज नाही. जर याच्यापेक्षा व्यतिरिक्त जर तुम्ही असं मार्केटमध्ये हौशी नोकरदार, म्हणजे हौशानं नोकरी करणारा, हौसानं काम करणारा, नाही सर मला करमतच नाही काम केल्याशिवाय, नोकरी, मजुरी, मेहनत, असं कुणी हे घरात बसू वाटत नाही. काही कमी नाही घरात, पण काम करायची इच्छा आहे. हाय कुणी असं? आपण काम करतो कशासाठी? पैशासाठी, है ना, पैशासाठीच. आणि जो उद्देश नोकरीच्या पाठीमागे आहे, जो उद्देश व्यापाराच्या पाठीमागे आहे, मजुरीच्या पाठीमागे आहे, तोच उद्देश जर आपण तुमच्या आमच्या डोक्याचा इथं बसला ना, तो सगळा उद्देश इथं पूर्ण होऊ शकतो. आपली गरज फक्त आयुष्यात महिन्याला किती रुपये पाहिजे? 40-50 हजार रुपये भेटते का आजच्या जागेत लातूरमध्ये? है ना, नाही भेटत. पण इथं आमची एकच गॅरंटी आहे, जर आमच्या सोबत होऊ शकतं ना, तर इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सोबत होऊ शकते, प्रत्येक स्त्रीच्या, जेंट्सच्या, है ना, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ते परिवर्तन होऊ शकते. गरज फक्त एकाच गोष्टीची आहे, तुम्ही ज्याच्या सोबत आले त्याच्यासोबत विश्वासाने आपल्याला हा दुकानचा व्यापार चालवायचा आहे. दुकान आपण स्वतः बदलायचं, आपल्या जवळच्या लोकांना बदलवाय लावायचे. बस एवढं जरी केलं तर आपले सगळे स्वप्न आणि सगळे अशा अपेक्षा पूर्ण होऊ शकतात. एवढीच मला गॅरंटी तुम्हाला द्यायची होती. जय हिंद, जय महाराष्ट्र.